नमस्कार मंडळी, आजचा जो हा व्हिडिओ आहे हा गटारी स्पेशल आहे. गटारी म्हणा किंवा गटारी, पण गटारी स्पेशल हा आमचा व्हिडिओ आहे. आम्ही गटारी स्पेशल काय काय बनवलं होतं. सकाळी उठल्यानंतर साधारणतः 9 वाजेपर्यंत आम्ही कन्फ्यूज होतो की आज काय बनवायचं. चिकन बनवायचं, मासे बनवायचे, मटण बनवायचे की अजून काय बनवायचं. आई पप्पांना माशांचा बेत करावा असं वाटत होतं आणि मला असं वाटत होतं की चिकन वड्याचा बेत करावा. आणि नवरा बिचारा सगळीकडे न्यूट्रल होता, कारण तो ऑफिसला होता. त्याला काहीच फरक पडत नव्हता तुम्ही काहीही बनवा, कारण तो संध्याकाळीच येऊन खाणार होता जे काही असेल ते. मग मी उठली आणि गेली फिश मार्केटमध्ये. फिश मार्केटमध्ये पाहिलं तर फिश काही नव्हतंच जास्त व्हरायटीमध्ये, आणि जे कधी आपण ओळखत नाही असेवाले सगळे फिश होते आणि खूप कमी होते आणि त्यांचे दरही खूप जास्त होते. पण तरीसुद्धा मी पप्पांना विचारून त्यांना जे आवडतात, म्हणजे त्यांना जे माहिती आहेत ते वाले फिश घेतले. त्यांना स्पेशली कढी बनवायची होती, तर कढीसाठी जे बारीक फिश येतात त्याची कढी खूप टेस्टी होते, म्हणून मग ते घेतलेले. आणि फ्रायसाठी काहीतरी होतं, त्याचं नाव मला माहीत नाही, तर ते फिश घेतलेले. आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी म्हणजे जो फेवरेट आहे तो मला खेकडे भेटले. घरी येऊन मस्त असा तांबडा झणझणीत खेकड्याचा रस्सा बनवला. मला कोणी चिकन आणि खेकडे यामध्ये जर चॉईस दिली तर मी ऑब्व्हियसली खेकड्यांकडेच जाईन. त्यामुळे मी फार खुश होती की माझ्यासाठी खेकडे भेटलेत. या सीझनमध्ये आम्ही एकदाही खेकडे खाल्ले नव्हते. खेकड्यांचे जे छोटे छोटे डेंगे असतात, तर ते मिक्सरला लावून त्याचा जो ज्यूस येतो तो खेकड्याच्या रश्शामध्ये टाकला जातो. म्हणजे आम्ही टाकतो, तुम्हीही तसं करता का? कारण त्याने खेकड्याला खूप सुंदर अशी टेस्ट येते. म्हणजे सोने पे सुहागा असं बोलतात ना, तसं साधारणतः. घरी येऊन फटाफट सगळी तयारी केली. जी फिश होते छोटेवाले त्याची कढी बनवली. दुसरे जे फिश होते ते फ्राय करून घेतले आणि खेकड्याला मस्त असं मसाल्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं. कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि त्याचा झणझणीत असा तांबडासर तरी येईपर्यंत असा छान असा रस्सा बनवला. म्हणजे त्याची जी तारीफ आहे त्याच्यासाठी मला शब्द सुचत नाही आहेत. इतका सुंदर रस्सा झाला होता. सगळ्यांनी खूप छान मस्त असं एन्जॉय केली गटारी. आणि तुम्ही गटारी स्पेशल काय बनवलं होतं कमेंटमध्ये नक्की सांगा. गटारी सेलिब्रेट आपण यासाठी करतो की आपले जे आवडते पदार्थ आहेत, स्पेशली नॉनव्हेज जे आपण श्रावण महिन्यात खात नाही, म्हणून ते या दिवशी खाऊन घेतो आणि पुढे जो आपल्याला 1 महिना श्रावण पाळायचा आहे त्यासाठी आपण सज्ज होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही गटारीची जी स्पेशल थाळी आहे ती पहा आणि त्याचा आनंद घ्या. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.